सुट्टी आहे, घरी बसून कंटाळा आलाय. एकच दिवस फ्री असल्याने स्टेसाठी पण नाही जाऊ शकत. मग जायचं कुठे बरं? हिअर इज द ऑप्शन वेअर यू कॅन स्पेंड युअर डे विथ लॉट्स ऑफ फन. चला तर मग आज हुरडा पार्टी एन्जॉय करायला कल्पतरू रिसॉर्ट ॲट थेऊर. रिसॉर्टमध्ये एंटर झाल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा समोर दिसतं ते म्हणजे हुरडा पार्टी पॅकेज. यामध्ये नाश्ता, हुरड्याची वेळ, जेवणाची वेळ, हायटीची वेळ मेनू सकट दिलेली आहे. म्हणजेच दिवसभराच्या पेटपूजेचे वेळापत्रक समोर. हिरव्या गर्द झाडीमधून आत जाताना या झाडाच्या पलीकडे एक सुंदर दिवस दडलेला आहे याची किंचितही कल्पना नव्हती. या छोट्याशा वाटेवरून जाताना वाटेच्या दोन्ही बाजूला दिसते ती अप्रतिम जागा. घनदाट सावलीमध्ये विश्रांतीसाठी टाकलेले बाज आणि चटया. छोट्याशा का असेना प्रवासाने थकल्यानंतर हातातल्या सामानाचा भार बाजावर रिकामा करून आमची स्वारी वळली ती न्याहारीकडे. नाश्त्याच्या मेनूमध्ये मस्त चमचमीत तर्रीवाली मिसळ, पाव आणि पोहे. सोबत चहा तर आहेच आणि कॉफी प्रेमींसाठी कॉफीसुद्धा आहे. रिसॉर्टची वेळ सकाळी 9:30 ते 5 इतकी आहे. त्यामुळे सकाळच्या त्या थोड्याशा थंड वातावरणामध्ये गरम गरम चटकदार मिसळ आणि कडक चहा या छानशा न्याहारीने सुरुवात झाली. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दिसतो हा डायनिंग एरिया आणि किचन. त्यानंतर पुढे आहे मुलांसाठी प्ले एरिया. प्ले एरियाच्या अगदीच बाजूला आहे स्विमिंग पूल आणि रेन डान्स एरिया. स्विमिंग पूल अतिशय मोठा आणि स्वच्छ आहे. त्याच्या अगदीच समोर रेन डान्स एरिया आहे. प्ले एरियापासून थोडं समोर गेल्यानंतर लहान मुलांसाठी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि समोरच एक भला मोठा ग्राउंड आहे. तिथे तुम्ही क्रिकेट किंवा बॅडमिंटन किंवा अशाच प्रकारच्या मैदानी खेळांचा आस्वाद घेऊ शकता. या मैदानाच्या अगदीच बाजूला आहे हुरडा पार्टीचा एरिया आणि त्याच्या बाजूला अगदीच लहान सहान ॲक्टिव्हिटीज आहेत. परंतु हुरडा पार्टीला अजून वेळ आहे तोपर्यंत सर्वांनी या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेतला. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही या सर्व ॲक्टिव्हिटीज करण्याची मुभा होती. आपण जेव्हा गार्डनमध्ये किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटी एरियामध्ये जातो तेव्हा झोका बघून त्यावर बसण्याची सर्वांना इच्छा होते. परंतु तिथे बोर्ड लिहिलेला असतो 12 वर्षाखालील मुलांसाठी. तो बोर्ड बघून आपलंही मन थोडंसं नाराज होतं. परंतु इथे सर्व ॲक्टिव्हिटीज करायला मोठ्यांनाही खूप आनंद मिळत होता. या सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाल्यानंतर अनाउन्समेंट झाली गेम्ससाठी. सर्व मोठ्यांना आणि लहानांना गेम्ससाठी बोलवण्यात आलं. जंप मारते समय दोनों पाय ऐसा संगत आने होना है, संगत जाने होना आई सडन चिंटिंग करके तो आउट देगा मैं. ओके क्रिकेट बास्केटबॉल
गरबा संगीत खुर्ची झाल्यानंतर सकाळपासून ज्या गोष्टीची वाट बघत आहे ती वेळ जवळ आलेली आहे, ती म्हणजे हुरडा पार्टीची. तर मंडळी, हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यानंतर साधारण ते 30 ते 40 दिवसातील हे दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे रंगाने हिरवे असतात, तर आकाराने ज्वारी दाण्यापेक्षा थोडेसे मोठे असतात, पण ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखाऱ्यावर किंवा शेकोटीत भाजून एक एक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते छान गरम गरम खाल्ले जातात. हुरडा पार्टीत हुरडा हा मुख्य पदार्थ असतो. बाकी पदार्थ त्या त्या भागाप्रमाणे बदलत असतात. आणि हा आहे या हुरडा पार्टीचा मेनू. दही, हरभरे, उकडलेले कणीस, रेवडी, चटण्या, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, त्याचबरोबर बोरं, गूळ आणि गरम गरम शेवटी येतो तो हुरडा. खायला अतिशय टेस्टी, खमंग आणि गरम गरम. त्यावर तुम्ही तिखट, मीठ किंवा लिंबू पिळून सुद्धा खाऊ शकता. ज्वारीचे कणीस निखाऱ्यावर भाजल्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो. हुरडा पार्टीसाठीची जागा अतिशय साजेशी निवडलेली आहे. जणू काही शेतात बसूनच हुरडा पार्टीचा आनंद आपण घेतो आहोत. हुरडा पार्टीचा आनंद घेतल्यानंतर पावलं वळाली ती रेन डान्स आणि स्विमिंग पूलकडे. तिथे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेऊन झाल्यानंतर पोटात कावळे ओरडायला लागले. जेवणाचा मेनू फारच वेगळा आहे. आता या मेनूला साधारण म्हणावं की असाधारण हा प्रश्न पडतो, कारण आजकालच्या जगात असा मेनू फारसा कुठे पाहायला मिळत नाही. सर्व पदार्थांची निवड आणि सांगड वाखाणण्याजोगी वाटली. कोशिंबीर, गव्हाची लापसी, मी पहिल्यांदा चाखली ती बाजरीची खीर, भरलं वांग, पिठलं, कोबीची भाजी, पापड, भात, वरण, बाजरीची भाकरी, चपाती आणि बाजरीच्या खिरीवरती साजूक तुपाची धार आणि गूळ. हे कॉम्बिनेशन मला खूपच आवडलं. त्याचबरोबर लसूण ठेचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अशा गावरान स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. परंतु याबरोबर मठ्ठा किंवा साधं ताक जरी असतं तरी अजून छान वाटलं असतं. परंतु जेवण अतिशय उत्तम होतं. दुपारच्या वेळेमध्ये रिसॉर्टच्या आजूबाजूला शेतामध्ये पिकलेल्या भाज्या व फळे तिथले स्थानिक इथे विकायला घेऊन आले. जेवणाचा मेनू बघून आणि खाऊन मन आणि आत्मा तृप्त झाल्यानंतर वेळ होती वामकुक्षीची. घनदाट झाडाखालील बाजावर पडी टाकून झाल्यावर आम्ही गेलो ट्रॅक्टर राईडसाठी. या ट्रॅक्टरमध्ये बसल्यानंतर मनात एक विचार चमकून गेला. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं बालपण खेडेगावातलं आयुष्य पाहण्यात गेलं. अगदी शहरात राहत असलो तरी सुट्टीत गावी जाणं व्हायचं. तेव्हा सहज म्हटलं तरी ट्रॅक्टर आणि बैलगाडीत बसणं व्हायचं. आता आपल्या मुलांना खास ट्रॅक्टर राईडसाठी किंवा बैलगाडीत बसण्यासाठी अशा खास जागी जावं लागेल ही कल्पना सुद्धा तेव्हा केली नसेल. आता हा ट्रॅक्टर राईड वगैरे शब्द ऐकून तेव्हा किती गंमत वाटली असती, नाही का? असो, पुढच्या पिढीचं माहीत नाही, परंतु आपल्या मुलांना तरी हा आनंद घेता येतोय याचा आपल्याला आनंद आहे. या दोन्ही राईड झाल्यानंतर एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे आम्ही सर्वजण समोर दिसेल त्या गोष्टींचा आनंद घेत सुटलो आणि एखाद्या टाईम मशीनप्रमाणे नकळत आपल्याच बालपणात डोकावल्यासारखं वाटलं. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा बालपणीचा गोड काळ कधी संपतो कळतच नाही. उरतात त्या फक्त मधुर आठवणी. लहानपणी न आवडणारं बालपण मोठेपणी इतकं का बरं आवडावं, आठवावं? लहानपणी कोणत्याच काळज्या, चिंता, जबाबदाऱ्या सतावू शकत नाहीत. व्यवहारी जगातील चटक्यांची झळ पोचत नाही. भूक लागली की खावं आणि खेळावंसं वाटलं की हुंदडावं, झोप आली की झोपावं, असं स्वतंत्र जीवन. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.